विद्यार्थी मित्रांनो, न्यायालय भरती 2025 मध्ये लिपिक पदासाठी 1300 पेक्षा जास्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीबद्दल शैक्षणिक पात्रता काय आहे, अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे, निवड प्रक्रिया, पगार किती भेटतो आणि वयाची अट किती आहे, डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. सर्वात मोठी न्यायालयाची ही जाहिरात असल्यामुळे ही संधी सोडू नका. सर्वांनी याच्यामध्ये फॉर्म भरा. संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आता ही जाहिरात संपूर्ण इथे मी ओपन केलेली आहे. जागा वगैरे डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे. एकूण 1300 पेक्षा जास्त पदे आहेत. पदे या ठिकाणी 3 ठिकाणी असणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे जे 3 खंडपीठे आहेत तेथे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या ठिकाणी मुंबई हायकोर्टला येथे एकूण जागा असणार आहे. बघू शकता 830 जागा असणार आहे. त्याच्यापैकी या ठिकाणी अपंगांना 33 जागा असणार आहे. सिलेक्शन लिस्ट मध्ये 797 जागा राहतील आणि वेटिंगला 200 मुले राहतील. ते 2 वर्षाच्या आत कधी त्यांना बोलवलं जातं. त्याच्यानंतर नागपूर खंडपीठामध्ये 166 जागा आहेत. त्याच्यापैकी 7 जागा या जागा आहेत अपंगांसाठी. त्याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट मध्ये 159 जागा राहतील आणि 40 जागा वेटिंगला राहतील. ठीक आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जी ब्रांच आहे ती म्हणजे खंडपीठ आहे, त्याला अपंगांसाठी एकूण 7 जागा, सिलेक्शन लिस्ट मध्ये 323 जागा राहतील आणि 81 विद्यार्थी हे वेटिंगला राहतील. ते 2 वर्षाच्या आत कधी बोलवले जातात. सर्वात महत्वाचे याच्या ठिकाणी लिपिकचा जो पगार आहे चांगला पगार आहे. चांगला म्हणजे या ठिकाणी बघू शकता S10 पगार असणार आहे. इथे 29,200 बेसिक आहे. 29,200 बेसिक आहे. स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 45 ते 50,000च्या पुढे गेलेला बघायला भेटेल आणि एंडिंग पेमेंट हे 1.5 लाखाच्या पुढे गेलेलं बघायला भेटेल. हे 92,300 हे बेसिक आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी वयाची अट सर्वात पहिल्यांदा मी इथे सांगून घेतो. जी वयाची अट आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीचे उमेदवार इथे फॉर्म भरू शकता. जर तुम्ही SC, ST आणि OBC कॅटेगरीचे जर असाल तर तुम्ही 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोर्टामध्ये कोणत्याही शिपाई, स्वयंपाकी वगैरे कोणत्याही कामावरती आधीच जर हमाल, शिपाई वगैरे कोणत्याही पदावरती असाल तर तुम्ही 18 ते कितीही वर्षापर्यंत तुम्ही तुमचं वय 50 असो, 60 असो, 70 असो तुम्ही फॉर्म भरू शकतात याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये वयाची अट नाही. आता सर्वात महत्वाचे याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे हा पॉइंट तुम्हाला सांगणे गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असावं कोणत्याही शाखेतून. त्याच्यानंतर तुम्हाला इंग्रजी टायपिंग येणे गरजेचे आहे. 40 शब्द प्रति मिनिट ही इंग्रजी टायपिंग असणे गरजेचे आहे. सोबतच तुम्हाला या ठिकाणी MS ऑफिस, एक्सेल, MS वर्ड हे या ठिकाणी येणे गरजेचे आहे कम्प्युटर मध्ये. ठीक आहे. आता महत्वाचे जे पॉइंट आहेत तेच मी तुम्हाला सांगेल आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट होते या ठिकाणी स्क्रीनिंग टेस्ट त्याच्यामध्ये. तर इथे बघितलं मराठी व्याकरण 10 प्रश्न असणार आहे. इंग्रजी व्याकरण 10 प्रश्न, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान 10 प्रश्न, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता 10 प्रश्न, अर्थमेटिक हे गणित असतं याच्यामध्ये या ठिकाणी बघू शकता देखील 10 प्रश्न आणि कम्प्युटर बेस्ड प्रश्न हे आपल्याकडे सर्व नोट्स मध्ये तुम्हाला भेटणार आहे. हे 10 प्रश्न आणि हे सर्व मिळून किती 90 प्रश्न आहे 90 गुणांसाठी. पुढे या ठिकाणी अजून महत्वाची माहिती आहे ती देखील बघून घ्या. ठीक आहे. तुम्हाला टायपिंग येते. टायपिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी बघू शकता 10 मिनिटाचा वेळ दिला जातो आणि 400 शब्द टाइप करायचे असतात. क्लर्कसाठी ही टायपिंग टेस्ट होते पेपर झाल्याच्या नंतर. ठीक आहे. त्याला 20 गुण असतात. त्याच्यानंतर तुमची वायवा व्हॉइस म्हणजे या ठिकाणी वायवा होते त्याला मुलाखत म्हणतो ते 40 गुणांची तुमची होईल. आता इथे मध्ये संपूर्ण माहिती येते बघून घ्या. मराठी व्याकरण 10 प्रश्न 10 गुण, इंग्रजी व्याकरण 20 प्रश्न 20 गुण, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान 10 प्रश्न 10 गुण, त्याच्यानंतर आहे इथं जनरल इंटेलिजन्स येथे बुद्धिमत्ता विचारली जाते. बघू शकता 20 प्रश्न 20 गुणांसाठी, त्याच्यानंतर गणित 20 प्रश्न 20 गुणांसाठी. ठीक आहे. अशा प्रकारे ही आहे सर्व माहिती. आता इथे एक मिनिट. हो, बरोबर आहे. आता हे सर्व या ठिकाणी टॉपिक वगैरे इथं दिलेले आहे. कोणकोणत्या विषयाचे हे सर्व दिलेले आहेत. सर्व आपण कम्प्युटरचे प्रश्न देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. आता त्याच्याबद्दल छोटीशी महत्वाची माहिती आहे ती मी सांगून घेतो. सर्व विषयांच्या ज्या नोट्स आहेत त्या कशा प्रकारे भेटतील हे देखील सांगतो. आपल्याकडे नोट्स आहे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान असणार आहे. त्याच्यानंतर चालू घडामोडी असणार आहे. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता सर्व तुम्हाला भेटणार आहे. आणि याच्यामध्ये जे सर्व विषय आहेत त्याच्यापैकी तुम्ही या ठिकाणी 60-70 मार्क्स आपल्या या नोट्स मार्फत नक्की मिळवू शकता. ज्या नोट्स आहेत सर्व PDF स्वरूपामध्ये आहे. आता समजा मराठी व्याकरण आहे 200
प्लस 250 प्लस पानांची PDF असणार आहे. इंग्रजी व्याकरण जे सामान्य ज्ञान महत्त्वाचं आहे ते तुम्हाला 3,500 ते 4,000 प्रश्न वन लाईनर भेटणार आहे. प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता सर्व भेटेल. सर्व वेगवेगळे PDF भेटतील, सर्व टॉपिक वाईज. आणि याची सर्व किंमत, सर्व विषयांची किंमत आणि याच्यामध्ये जे तुम्हाला सांगितले जे कम्प्युटर बेस्ड प्रश्न म्हणजे संगणकावरती प्रश्न ते देखील PDF तुम्हाला भेटेल. त्याच्या बाहेरचा प्रश्न जाणार नाही. आता सर्व जे 6 ते 7 विषय होतात यांची किंमत आपण 449 ठेवलेली होती. परंतु ऑफरमध्ये आपण नेहमीच या किमतीला घट देत असतो. याच्यामध्ये या सर्व नोट्स तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये भेटणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, हा जो नंबर दिसत आहे 91 39 64 31 99 या नंबरवरती 149चं पेमेंट करा आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि न्यायालय भरतीच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करा आणि पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा. सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये भेटतील, ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकतात. आता आपल्या मूळ जाहिरातीकडे येतो आणि पुन्हा जे कंटिन्यू जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते मी तुम्हाला इथे सांगतो. आता पेमेंट याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या नाही. महिलांना किती, पुरुषांना किती असं दिलेलं जात नाही. न्यायालयापुढे सर्व समान असल्यामुळे या ठिकाणी याचे आरक्षण कोणत्याही प्रकारचं कामाचं नसतं. सर्वांना सेम जागा असतात. ते डायरेक्टली ओपन बरोबर कट ऑफ लागतात. ठीक आहे. आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे SC ST OBC कोणत्याही कॅटेगरीचा उमेदवार असो त्याला या ठिकाणी 1,000 रुपयाचं चलन असणार आहे आणि ते चलन येस बाय कॉलेक्टद्वारेच तुम्हाला भरणे गरजेचं आहे. आपला या ठिकाणी 15 तारखेला ही अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी फॉर्म कसा भरायचा आपला डिटेल्समध्ये व्हिडिओ येईल. त्याच्यामध्ये सर्व माहिती फॉर्म भरण्याची दिली जाईल. आता इथे बघू शकता आधीच सांगितलेले आहे फॉर्म कधीपासून बघू शकता 15 तारखेपासून 15 डिसेंबर पासून आज 10 डिसेंबर आहे. 5 दिवसांनी फॉर्म चालू होतील. तर 5 जानेवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी किती दिवस दिलेले आहेत, तर 20 दिवस दिलेले आहेत. 15 डिसेंबर पासून 5 जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. इथे फोटो साईज वगैरे कमी जास्त कशी करायची ते दिलेले आहे. फॉर्म भरायच्या व्हिडिओमध्ये ती डिटेल्समध्ये माहिती दिली जाईल. आता या ठिकाणी जे जे महत्त्वाचे पॉईंट होते ते मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे. आता फक्त जे महत्त्वाचे पॉईंट आहे 2-3 ते सांगतो. आता ही डॉक्युमेंट्स लिस्ट खाली दिलेली आहे. ती देखील आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकतो आणि जाहिरात देखील टाकतो. ठीक आहे. आता महत्त्वाचे पॉईंट म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये शॉर्ट लिस्ट होत असते, म्हणजेच त्याला अल्पसूची म्हटले जाते. त्याचा संपूर्ण माहिती मी तुम्हाला इथे सांगतो. इथे बघू शकता, इथे शॉर्ट लिस्टचा पॉईंट इथे दिलेला आहे. तो समजून घेणे आहे, कारण उच्च न्यायालयाच्या कोणत्याही जाहिरातीमध्ये शॉर्ट लिस्ट होत असते. आता इथं बघू तर शॉर्ट लिस्ट म्हणजे काय. आता समजा इथं 2 लाख फॉर्म आले या भरतीमध्ये 2 लाख फॉर्म आले, परंतु त्यांना घ्यायचे आहे लेखीसाठी समजा पण म्हणजे 1.5 लाख घ्यायचे आहे. 2 लाख फॉर्म आले, 1.5 लाख घ्यायचे आहे. तर ते कशाच्या आधारावरती, तर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे, तुम्हाला गुण किती आहेत याच्या आधारावरती तुमचं या ठिकाणी शॉर्टलिस्ट केली जाते आणि 50,000 उमेदवार ते काढून टाकतात. म्हणजे 2 लाख त्यांच्या मनाने काढतात, कितीही काढू शकतात ते. समजा 2 लाख फॉर्म आले, ते फॉर्मच्या संख्येवर आधारित असते. त्याच्यानंतर समजा 2 लाख फॉर्म आले, त्यांना 50,000 काढून टाकायचे आहे, तर ते 50,000 मुले काढून टाकतात आणि लिस्ट लावतात. ज्या लिस्टमध्ये जर तुमचे नाव असेल तरच तुम्हाला पेपर देता येतो. असे नाही की तुम्ही फॉर्म भरला म्हणजे तुम्हाला लगेच पेपर देता येणार, असे नाही. याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर तुमच्या या ठिकाणी शिक्षणाच्या आधारावरती आणि गुणांवरती तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये, शॉर्ट लिस्टमध्ये नाव टाकलं जातं. अन्यथा तुमचं शिक्षण वगैरे कमी असेल वगैरे कोणत्याही गोष्टी येथे आधारित नाहीत. त्यांच्या मनाने ते या ठिकाणी उमेदवार काढून टाकतात आणि शॉर्ट लिस्ट टाकतात. शॉर्ट लिस्टमध्ये नाव असेल तरच तुम्हाला याचा पेपर देता येतो. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा तुमची काय होते, तुमची लेखी परीक्षा होते. लेखी परीक्षेसाठी आपला नोट्सचा तुम्हाला नक्की फायदा होईल, खरेदी करा. त्याच्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट होईल, त्याच्यानंतर मुलाखत होईल, त्याच्यानंतर अंतिम निवड यादी लागेल डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर. अशा प्रकारे ही सिलेक्शन प्रोसेस आहे. जेवढे जेवढे महत्त्वाचे पॉईंट होते ते सर्व मी इथे सांगितलेले आहेत. याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. संपूर्ण जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.